सोसायटी स्थापनेचा मुख्य उद्देश सोसायटीच्या सभासदांना त्यांच्या अडचणीच्या काळात आर्थिक सुलभता उपलब्ध करून देणे हा आहे। सहज सुलभ कर्ज वाटप करताना इतर पतसंस्थांच्या व्याजदरापेक्षा सोसायटीचा व्याजदर तुलनेने स्पर्धात्मक ठेवण्याचे आव्हान सोसायटी नेहमीच पेलत असते। सोसायटीचा कर्जदार हा सोसायटीचा सभासद असतो आणि तो त्याने घेतलेल्या कर्जाच्या ओझ्याखाली दबून जाणार नाही याची खातरजमा करूनच सोसायटी आपल्या सभासदांना कर्ज वितरण करत असते। बँकेचा कर्मचारी हा सोसायटीचा सभासद झाल्याच्या नंतर 6 महिन्यांनी कर्ज घेण्यास पात्र ठरतो आणि सोसायटी देखील आपल्या सभासदांना कर्ज वाटप करत असताना बँकेच्या नियम आणि अटींना अधीन राहूनच हे कर्ज वितरण करत असते। वैयक्तिक कर्ज योजना जास्तीत जास्त कर्ज रुपये 40 लाख, परतफेड कालावधी 240 महिने। विना जामीन कर्ज योजना रुपये 7 लाख, परतफेडीचा कालावधी 240 महिने। सभासद निवृत्ती लाभ योजना MRBS 1 या खात्यातील एकूण जमा रकमेच्या 90% कर्ज उपलब्ध करून दिले जाते। परतफेड कालावधी 240 महिने। सोसायटीच्या कर्जाची ठळक वैशिष्ट्ये: कर्ज रकमेवर तुलनात्मक कमी व्याजदर, कर्जावरील व्याज आकारणी दैनिक शिल्लक रकमेवर म्हणजेच डेली रिड्युसिंग बॅलन्सवर, विना विलंब आणि कमीत कमी दस्तावेज, संपूर्ण कर्ज सुरक्षा योजना। बँकेच्या सेवेत असताना सभासदाचा मृत्यू झाल्यास कोणतीही कर्ज वसुली नाही। मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या सभासद बांधवांचे, त्यांच्या कुटुंबियांचे हित जपण्याला सोसायटी प्राधान्य देते आणि म्हणूनच बँकेच्या सेवेत असताना सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत त्याचे शिल्लक राहिलेले संपूर्ण कर्ज सोसायटी माफ करते। अहो, नफाखोरीच्या या व्यवसायात असा दृष्टिकोन विरळच नाही का? सभासदाच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबियांना आर्थिक पाठबळ देणारी आणि भावनिक आधार देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज MS पटेल कोऑपरेटिव्ह सोसायटी ही आज काळाच्या कसोटीवर अशा प्रकारे वेगळी ठरते आणि नेहमीच सर्व सभासदांच्या मनात आदराचे आणि प्रेमाचे स्थान निर्माण करते। म्हणूनच म्हणते, या आपल्या उत्कर्षासाठी चिंतामुक्त ऋण घ्या आणि आपल्या आपत्तीग्रस्त सहकारी सभासदांना चिंतामुक्त करून त्यांच्याही ऋणात राहा। अहो, MS पटेल सोसायटी आपलीच आहे।